जे वचन आपण जे ऐकणार आहोत आणि ते तुम्हाला काय तुम्हाला एक उत्साही करण्यासाठी आणि आजचा हे संदेश जो आहे आणि तो म्हणजे काय की भिऊ नको किंवा फिअर दाऊ नॉट किंवा घाबरू नको, हे आजचं हे वचन, आजचा संदेश आहे. आणि याचं कारण काय आहे या सगळ्या गोष्टी आपण बघू. आणि देव तुम्हाला देवाच्या वचनातून का म्हणतो की घाबरू नको, भिऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. या सगळ्या गोष्टी का होतात, कशा होतात याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, हे जग जे आहे ते अभिमानाने किंवा गर्वाने भरलेलं आहे. ठीक आहे, हे पूर्ण जगातला प्रत्येक व्यक्ती हा गर्वाने किंवा अभिमानाने भरलेला आहे. दुसरी गोष्ट, अभिमान किंवा गर्व जे आपली जे व्याख्या आहे ते म्हणजे काय की अरे हा रागीट दिसते, हा गर्विष्ठ आहे वाटते, अरे भाई हा बोलत नाही, हा गर्विष्ठ किंवा अभिमानी आहे वाटते. हे काय आहे, ही जगिक भाषा झाली, त्याच्याविषयी आपण बोलत नाही. देवाच्या नजरेत अभिमानी किंवा गर्विष्ठ व्यक्ती कोण, तर असा व्यक्ती जो देवाचे वचन ऐकत नाही, ज्याला असं वाटतं की मी स्वतः श्रेष्ठ आहे, मला सगळ्या गोष्टी समजतात. जो ही व्यक्ती सोप्या शब्दात देवाचे वचन नाकारतो, देवाचं सत्य नाकारतो, जेही बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देव जे तुम्हाला सांगतो त्या गोष्टीला जो व्यक्ती नाकारतो तो व्यक्ती काय आहे, देवाच्या नजरेत अभिमानी किंवा गर्विष्ठ आहे. आणि याची भाषा मी बघत होतो, तर अभिमान म्हणजे स्वतःच्या श्रेष्ठतेवर अतिप्रेम करणे, मुळात स्वतःलाच महत्त्व देण्याची वृत्ती ठेवणे किंवा आपलेच मत किंवा आपली क्षमता हे देवापेक्षा जास्त बरी आहे असं वागणे किंवा असा विचार करणे. म्हणून देवाच्या नजरेत गर्विष्ठ व्यक्ती तो नाही का ज्याचा चेहरा रागीट दिसतो किंवा जो आपल्या संग बोलत नाही, तर देवाच्या नजरेने असा कुठलाही व्यक्ती, तो मग लहान बाळ असू द्या ज्याला समजतं किंवा एखादा म्हातारा असू द्या जो मरणाला टेकला आहे, जो देवाचा शब्द ऐकत नाही, ज्याला त्याच्याविषयी इच्छा नाही, ज्याला देवाच्या नजरेत ज्याला जो मान देत नाही, असा कुठलाही व्यक्ती जो आहे तो देवाच्या नजरेने काय आहे, अभिमानी किंवा प्राऊड किंवा काय आहे, गर्विष्ठ आहे. आणि देवाचे वचन जे सांगतं, नीतिसूत्रे 16:5 म्हणतं, नीतिसूत्रे 16:5, प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, म्हणजे देवाला ते लोक आवडत नाही. जरी ते हातात हात घालून उभे राहील तरी त्यांना शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. तर गर्विष्ठ व्यक्ती हा काय जोही आहे, पहिले आपण त्याची डेफिनेशन ऐकली, व्याख्या ऐकली आणि आपण बघितलं की देवाला या व्यक्ती आवडत नाही. आणि याचं कारण काय, रोमकरास 3:18 म्हणतं, त्याच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. म्हणजे ज्या व्यक्तीला देवाचे भय नाही, देवाचे भय असणे म्हणजे काय, देवाचे भय असणे म्हणजे तुमचं जीवन बदलणे. ज्या व्यक्तीला देवाचं भय आहे तो काय करतो, आपलं जीवन बदलतो, तो पापापासून दूर पडतो, वाईटापासून दूर पडतो. का, कोणी त्याला पकडत आहे का, नाही, त्याला देवाचं भय आहे की नाही, या गोष्टी देवाला अनुकूल नाही, त्याला आवडणार नाही. म्हणून ज्या व्यक्तीला देवाचं भय नाही तो काय आहे, गर्विष्ठ व्यक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट की हा जो गर्व हा कुठून येतो, हा सगळं सैतानापासून येतो. जर तुम्हाला सैतानाविषयी माहीत नसेल तर त्याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती. सैतान हा देवाने बनवलेला एक काय होता, एंजल होता, म्हणजे देवाने बनवलेला देवदूत होता. आता देवदूतांची काय आहे, रँक्स आहे, म्हणजे एक लहान काही कार्यासाठी, एक मोठ्या कार्यासाठी आणि एक सगळ्यात चांगल्या कार्यासाठी. हा सगळ्या देवदूतांमध्ये सगळ्यात मोठा हा होता. आता हे पृथ्वी निर्माण करण्याच्या आधी याच्या मनात ही गोष्ट आली का मी सगळ्यात उंच आहे, पण जर मी थोडासा अधिक उंच होऊन जाईल तर मी देवासारखाच होऊन जाईल. तर हा गर्वाचा जो आहे त्याच्या मनात काय आलं, त्याच्यात विचार आला. यशाया 14:13 म्हणतो सैतानाविषयी, जो तू आपल्या मनात म्हणालास की मी आकाशात वर चढेल, देवाच्या तारांगणाच्या वर उच्चस्थानी मी आहे, सिंहासन करील आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीवर पर्वतान बसेल, मी मेघांच्या उंचावरती चढेन आणि हे शेवटचं, मी परात्पर देवासारखा होईल. माझ्या कुटुंबियानं तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जर हे सैतान का झाला,
देवदूत सैतान का झाला? कारण त्याची काय इच्छा होती? का माझी भक्ती केली पाहिजे, मला देव मानलं पाहिजे, देवाने लोकांनी माझ्या सेवा केली पाहिजे, हे तुम्हाला समजलं. आणि जसं देवाने हे बघितलं, त्याला काय केलं? स्वर्गातून खाली पाडण्यात आलं आणि तो या पृथ्वीवर फेकण्यात आला. आणि म्हणून सैतान झाला. हा पहिले देवदूत होता, त्यांना स्वइच्छा होती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सैतानाची सदैव काय इच्छा आहे? का त्याची पूजा झाली पाहिजे, किंवा त्याची प्रार्थना झाली पाहिजे, किंवा त्याची भक्ती झाली पाहिजे. तो ही गोष्ट तुमच्यापासून कशी करून घेतो? जेव्हा तुम्ही जिवंत देवाचे नाही, लक्षात ठेवा, देव 1000 नाही, देव 2 नाही, जेव्हा तुम्ही जिवंत देवाला स्वीकारत ना, तुम्ही बाय डिफॉल्ट तसेच सैतानाचे भक्त होता. समजले? कारण त्याची इच्छाच हे आहे का जगाने त्याची भक्ती केली पाहिजे. आणि याच गर्वामुळे तो खाली पाडण्यात आला. तोच गर्व मनुष्यामध्ये त्याने दिला आणि त्याच्याचमुळे आपण देवाला मानत नाही. देवाला मानणे म्हणजे देवदेव करणे नाही, हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. जो देवाच्या वचनावर चालतो तो देवाच्या वचनाचा व्यक्ती आहे, त्याला देव मान्य आहे. पण जो मानत नाही तो गर्विष्ठ आहे. तर हे झाली एक गोष्ट. दुसरे जे आहे ते फार कमी आहेत, ते म्हणजे नम्र लोक. आता नम्र म्हणजे कोण? पहिले तुम्हाला गर्व म्हणजे कोण शिकवलं, आता नम्र म्हणजे कोण? नम्र म्हणजे तो नाही का तो खूप दयाळू आहे, तो खूप चांगला बोलतो, तो माझ्या संग खूप चांगला राहतो. जसा गर्ववाला तो नाही, तसा नम्रवाला हा नाही. नम्रवाला म्हणजे तो व्यक्ती जो सगळं करूही शकतो, पण तरी त्याने देवाला समर्पण केलं. देवाच्या वचनावर तो नरमला, देवाचे वचन त्याने स्वीकारले, देवाला त्याने आद्यस्थान दिलं. तो व्यक्ती नम्र. म्हणून समजलं, गर्विष्ठ व्यक्ती तो जो देवाचे वचन मानत नाही, नम्र व्यक्ती तो जो देवाचे वचन ऐकतो. ही खरी गर्वाची किंवा नम्रतेची भाषा. आता आजचं वचन, आजचा संदेश काय आहे? भिवू नकोस. तर आता होतं काय, जसं मी तुम्हाला जो सांगतो, कारण हे तुम्हाला ठरवा लागेल का मी या दोघातला कोण आहे. मी देवाच्या वचनाला शरण जातो तर देवाच्या नजरेत मी गर्विष्ठ आहे, नाहीतर मी देवाचे वचन ऐकतो, त्याच्यावर चालतो, त्याला मानतो, मग तुम्ही देवाच्या नजरेत काय आहे? नम्र आहे. मग जेव्हा तुम्ही नम्र होता, हा जो गर्विष्ठ जो व्यक्ती असतो किंवा हे जग जे गर्वाने भरलेला आहे, तो नम्र व्यक्तीला सदैव दाबतो. पहिले काय सांगितलं मी तुम्हाला? ठरवा लागेल का आपण कुठं आहोत, कारण आजचा संदेश फक्त नम्र व्यक्तींसाठी आहे. हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो. का? कारण नम्र व्यक्तीला, जो देवाच्या वचनावर चालतो, त्याला दाबल्या जातं. या जगात त्याचा हासा केला जातो. या जगात त्याला मूर्ख काढण्यात जातो. या जगात त्याला त्याची थट्टा उडवण्यात जाते. आणि म्हणून अशा नम्र व्यक्तीसाठी आजचा संदेश आहे की बाबा, देवाचं वचन सांगतं की घाबरू नकोस. कारण लक्षात ठेवा, जो गर्विष्ठ आहे, कधी बघितला तो घाबरतो? तो कधीच घाबरत नाही. कुठल्याच गोष्टीला तो घाबरत नाही. तो म्हणते आपण आहे तो सब सही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हे वचन त्याच्यासाठी आहेच नाही, कारण तो घाबरत नाही. त्याचा जो न्याय आहे तो देव करेल. पण जो नम्र आहे त्याला भीती वाटते. जो नम्र आहे त्याला सदैव देवाच्या वचनाची आणि वाईट लोकांची आणि गर्वपणाची आणि जगातल्या वाईटाची भीती वाटते. त्याला सदैव वाटते का मी एकटा झालेला आहो. त्याला सदैव वाटते की मीच एक राहिलेला आहो आणि सगळं जग माझ्या विरुद्ध आहे. या सगळ्या गोष्टी जो व्यक्ती नम्र आहे त्याच्या संग होतं, तो एकटा पाळल्या जातो. कारण हे जग सत्याचं नाही, हे जग पापाचं आणि गर्वाचं आहे. दुसरी गोष्ट एक तुम्ही बघितलं का, की सैतान जो गर्विष्ठ आहे त्याला सदैव उत्तेजित करतो, त्याला सदैव त्याच्या गर्वामध्ये वाढवतो. पण जो देवाच्या वचनात नम्र झाला त्याला तो सदैव दाबतो. जे भीती आहे ती त्या गर्विष्ठाला दिली पाहिजे, तो त्याच्याकडून काढून हे जे नम्र आहेत त्याला देतो. तुम्ही जेव्हा विचारात असता, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात असता, तुम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी, जगाविषयी, तुमच्या बिझनेसविषयी, या सगळ्या गोष्टीविषयी सैतान तुम्हाला काय करतो? ज्याही तुमच्या जीवनात चिंता आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय करतो? भीती टाकतो.
भीती असली कोणाला पाहिजे? जो गर्विष्ठ आहे की अरे माझं मरण होईल, देव मला न्याय करेल, देव मला शिक्षा करेल, तो गर्वात वाढतो. पण जो नम्र आहे त्याला काय करतो सैतान सदैव, कारण आता काय झालं, सैतानाचा तो दुश्मन झाला. सैतान काय आहे? गर्विष्ठ. सैतान काय? अभिमानी. आणि जे लोक अभिमानी राहतात ते त्याच्या कुटुंबातले असतात. जे नम्र झाले ते देवाचे असतात. आणि सैतान काय करतो? त्यांना सदैव दाबण्याचा प्रयत्न करतो. पण मग आता तुम्हाला हा डिफरन्स समजला. मग अशा वाईट जगात जिथे आपल्या पुढे गर्वाने आणि वाईटाने भरलेले लोक आहेत, जेव्हा तुमच्यासारखा कोणीच दुसरा नाही, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळेच तर सारखे आहे, सगळेच माझ्या विरोधात आहे, अशा जगात तुम्ही कसं टिकून राहावं. आणि त्याच्यासाठी मी तुमच्या समोर काही मुद्दे मांडत आहे का तुम्हाला समजावं की तुम्ही एकटे नाही. जर तुम्ही नम्र आहात, नम्र कोण हे तुम्ही आपण ऑलरेडी बोलले आहोत. हो मी देवाच्या वचनावर वागते, हो मी देवाला अनुसरून वागते, पण मला समजते का मी एकटीच आहे, मला समजते का मी स्वतः एकटीच आहे, माझ्याजवळ कोणीच नाही, हे मला समजतं, मी घाबरते. तर तुमच्यासाठी हा संदेश आहे. कारण गर्विष्ठ मनुष्य कधीच घाबरत नाही, तो कोणालाच भेट नाही, तो मरणालाही भेट नाही, तो कोणालाच कारण जर तो भेला असता तर मग काय झाला असता? तो नम्र झाला असता, आहे की नाही? म्हणून तो भीत नाही. म्हणून आजचं जे वचन आणि तुमच्या समोर काही मुद्दे मी मांडतो की सगळ्यात मोठी गोष्ट, आनंदाची गोष्ट म्हणजे काय, तर जर तुम्ही नम्र असाल तर तुम्ही आनंद कशासाठी करा. मत्तय 5:3 म्हणतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्याचे आहे. तुम्हाला इथं जरी वाईट वाटत असेल, इथं जरी भीतत असाल, तर देवाचे वचन म्हणतं, जे आत्म्याने गर्व ते धन्य, त्यांचे राज्य नव्हे, तर जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्याचे आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीवर वतन मिळेल. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटल्या जातील. म्हणून जर तुम्ही नम्र असाल, हे सगळे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. म्हणून आजचा जो संदेश आहे तो त्यांच्यासाठीच. पुढचे वचन की मग अशा या वाईटाच्या परिस्थितीत कसं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, कसं देवाच्या वचनावर टिकून राहिलं पाहिजे, कसं आपल्या स्वतःला सांभाळलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्हाला करावं लागेल, देवावर विश्वास ठेवणे. सगळ्यात मोठी सोपी गोष्ट की देवावर विश्वास ठेवणे. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, नीतिसूत्रे 3:5. तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव आणि तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. आणि 7 नीतिसूत्रे 3:7. तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नकोस, परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा. म्हणून परमेश्वराचे भय धरणे, वाईटापासून दूर राहणे, देवावर विश्वास ठेवणे, या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल, आजचा तुम्हाला पहिला मुद्दा की सगळ्यात मोठा म्हणजे या वाईट जगात तुम्हाला जर स्ट्रॉंग राहायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचे जे नजरा किंवा तुमचे जे मन आहे ते आध्यात्मिक किंवा अनंताच्या गोष्टीकडे ठेवा. याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगतो. पहिले वचन ऐका, मत्तय 5:11. जेव्हा लोक माझ्या पुढे तुमचा अपमान करतात, आणि मी तुम्हाला सांगितलं की गर्विष्ठ किंवा अभिमानी व्यक्ती काय करतील, तुमचा हासा करतील. बडा इसको भगवान भगवान समज रहा आहे की नाही, लईला देवदेव करतं, मोठा हा देवदेव करतं, बाकीचे लोक आपल्या सगळ्या दुनियेत बिझी आहे, हा एकटाच चालला. म्हणजे काय होईल, हा तुमचा देवासाठी छळ केला जाईल. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारची वाईट लबाडीने बोलतात, तेव्हा तुम्ही धन्य. म्हणजे बघा, जो गर्विष्ठ व्यक्ती त्याला कधी वाटतं की मी आशीर्वादित आहे, जेव्हा जग मला चांगलं म्हणतं, अरे सगळेच माझी तारीफ करतात, सगळेच मला वानवतात, त्या व्यक्तीला काय वाटतं की मी चांगला आहे, मी धन्य आहे. पण देवाचं वचन काय म्हणतो की जेव्हा तुमचा अपमान होतो, तुमचा जेव्हा छळ होतो, तुमच्या विरुद्ध जेव्हा लोक मागे बोलतात, यासाठी कारण तुम्ही देवाच्या वचनावर चालत आहात,
तुम्ही धन्य आहात. पुढं वचन काय सांगतं? आनंद व उल्हास करा, कारण तुम्हा सर्वात मोठे प्रतिफळ आहे. जरी आज तुम्हाला वाटत असेल का माझा स्ट्रगल आहे, जर तुम्हाला आज वाटत असेल का मी खूप संकटात आहे, मी एकटीच आहे, माझा तिरस्कार होतो, माझा छळ होतो, देवाचं वचन म्हणतं आनंद उल्हास करा, कारण स्वर्गात या गोष्टीसाठी तुम्हाला प्रतिफळ आहे. म्हणून तुम्हाला काय सांगितलं की तुमचं लक्ष जगिक गोष्टीकडे लावता का तुम्हाला माझ्या अनंताचे जे जीवन आणि त्याचे जे प्रतिफळ देव देणार आहे त्याच्याकडे तुम्ही लावता. म्हणून महत्वाचं आहे का तुमच्या गोष्टी अनंताच्या गोष्टीकडे लावा. तिसरं सगळ्यात मोठं की तुम्ही देवाच्या वचनात आणि ज्ञानात वाढत चला. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात आणि ज्ञानात वाढता, याचं कारण यासाठीच हे चर्च असतं, म्हणूनच आपण संडे स्कूल घेतो, म्हणूनच बुधवारची बायबल स्टडी घेतो, म्हणूनच आपण देवाच्या संदेश किंवा या सगळ्या गोष्टी ऐकतो. कशासाठी? का तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे. कारण जेव्हा तुम्ही देवाच्या ज्ञानात जेव्हा तुम्ही वाढता, हा जगाचा लोभ तुमच्यापासून दूर जातो. कारण एक तर तुमच्यापाशी जगाचा लोभ राहील किंवा देवाचं ज्ञान राहाल. जेव्हा तुम्ही अशा वरच्या गोष्टी कराल म्हणजे देवाकडे कराल, तुमचा काय होईल? या जगापासचा जो लोभ आहे तो सुटत राहील. म्हणून तिसरं म्हणजे काय का तुम्ही, आणि दुसरं पेत्र 3:18 म्हणतं, आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. म्हणून लक्षात ठेवा, जितकं तुम्ही स्वतःला ज्या गोष्टीनं भरता तितकंच तुम्हाला काय होऊन जाईल, तितकंच तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. तुम्ही स्वतःला जगाने भराल तर तुम्ही जगासारखे दिसाल. तुम्ही जेव्हा स्वतःला देवाच्या वचनात आणि त्याच्या कृपेत वाढाल, तुम्ही देवासारखे व्हाल. समजला हा फरक? चौथं म्हणजे हे सगळे मुद्दे, आणि मी आशा करतो की या सगळे तुम्ही समजत आहात की एक लक्षात ठेवा, देव तुमची काळजी घेईल. हे सदैव लक्षात ठेवा. जर तुम्ही नम्र आणि देवाच्या वचनावर चालणारे असेल, देव तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. याचा अर्थ हा होत नाही की देव तुम्हाला करोडपती बनवेल, पण देव तुमची उत्तम काळजी घेईल. मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो. स्तोत्र संहिता 37:25 म्हणतो, मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे, आणि देवाने चांगल्या माणसांना त्याग केल्याचे मी कधीच पाहिले नाही. चांगला कोण? जो देवाच्या वचनावर चालतो. स्वतःला जो चांगला म्हणतो तो नाही. तर वचन काय सांगतं का देवाने चांगल्या व्यक्तीचा त्याग केला आहे असं मी कधीच पाहिलं नाही. आणि तो म्हणतो की त्याची मुले अन्नासाठी भीक मागतात, मी कधीही पाहिली नाही. एक सदैव लक्षात ठेवा, आणि मी तुम्हाला माझी साक्ष सांगतो. 18 वर्ष मी नोकरी केली. 18 वर्ष नोकरी करत असताना, जॉब सोडत असताना सोपी नव्हतं माझ्यासाठी की दर महिन्याला पगार, माझं कुटुंब आहे, घर आहे, सगळ्या गोष्टी आहे. आता कसं होईल? या सगळ्या गोष्टी काय झाल्या? शारीरिक. देवाचं वचन पण काय म्हणतं की जर तू सत्यावर चालशील, तू कधी भीक मागणार नाहीस. मला ते डिसिजन घ्यायला 1-1.5 वर्ष लागला की खरंच सोडू का, पडून तर नाही जाईल. पण जेव्हा देवाचं वचन म्हणतं की जे सत्यावर चालणारे ते कधीच भीक मागणार नाही. माझ्यापासून ऐकून घ्या, माझ्या नोकरीपेक्षाही देव माझी आता चांगली काळजी घेतो. ते कशी घेतो मी तुम्हाला समजू शकत नाही, कारण ते मलाही समजत नाही, पण त्याचं वचन सांगतं की मी घेतो. समजलं? हे नाही की मला अच्छा इथून येत आहे का, इथून नाही. तो कशी काळजी घेतो हे त्याच्याकडे, पण का? त्याचं वचन सांगतं. मला लोक विचारतात तुम्ही काय करता? म्हटलं मी IT इंजिनियर होतो. नाही ते झालं, मग आता काय करता? म्हटलं आता काही नाही, देवाची सेवा करतो. मग याचं कसं आहे की नाही? त्यांना समजत नाही. मग हे असेल ना, पुढचं असेल, मुलगा आहे, पुढचं लय आहे तुमच्या पुढे, त्याचं कसं नाही? मला हे समजते. देवाचं वचन म्हणतं की जो नीतिमत्वावर चालतो त्याला कधीच भीक मागताना पाहिलं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हे गर्वाने नव्हे, नम्रतेने सांगतो, मला कधीच गरज पडली नाही. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट मी सांगतो, जेवढी माझी नोकरी होती, पहिले तर माझ्या अपेक्षा तशा राहिल्या नाही, पण देवाने असं कधीच एक दिवस झाला नाही का मला असं वाटलं यार नोकरी पाहिजे होती, पगार पाहिजे होता, हे सगळ्या गोष्टी केल्या आज नाही आहे. एक दिवस, एक क्षण असा आला नाही. का? कारण देवाचं वचन सांगतो की मी तुझी काळजी केली. म्हणून चौथा मुद्दा की जेव्हा तुम्ही आज लोकांना काय पाहिजे? फक्त गरजा. देवाचे वचन नाही पाहिजे, पण ते तसं होत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या वचनावर चालता, जेव्हा तुम्ही सत्यावर चालता, तेव्हा तो तुमची काळजी घेतो. आणि म्हणून काय होऊन जातं, तुमच्या गरजा, कारण देवाच्या वचनावर तुम्ही टिकत ना, ते त्याला तुम्ही कधी स्वीकारलंच नाही, तो तुमच्या गरजा कधीच पूर्ण करत नाही.
तुम्ही सदैव हात पसरणारे राहाल. पुढचं वचन आपण बघू की पाचवी गोष्ट काय आहे, तो तुमच्यावर सदैव लक्ष ठेवून असतो. म्हणजे तो तुमची सदैव काळजी घेतो. देवाचं वचन सांगतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येते. स्तोत्रसंहिता 121:2. परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता त्याच्याकडून माझी मदत येते. तुमचं प्रोटेक्शन देव करतो. देवाची नजर तुमच्यावर असतो. देव म्हणतो की आकाशातला एखादा जर पक्षी वरून खाली पडतो तेही देवाच्या इच्छेशिवाय पळत नाही. मग जर तुम्ही त्याचे मुलं असाल, त्याच्या वचनावर तुम्ही चालत असाल, देव तुमची काळजी घेतो. जसं शारीरिक व्यक्ती आपला बाप आपल्या मुलाची जशी काळजी घेतो, आहे की नाही. मला तुकाराम भाऊ आपल्या मुलाविषयी इतके म्हातारे असताना सुद्धा सांगत असतात की अरे माझ्या पोरासाठी हे पाहिजे ते पाहिजे. त्यांची जशी काळजी असेल तरी ते करतात. तसा विचार करा, जो स्वर्गीय बाप असेल तो आपल्या मुलाची किती काळजी घेत असेल. म्हणून तुम्हाला मी सांगितलं काय आहे आपला मुद्दा, घाबरू नका, देव तुमची काळजी घेतो. 6वा मुद्दा काय आहे, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. एक वचन तुम्हाला सांगतो, नीतिसूत्रे 14:14. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा. तुमच्या जे स्ट्रगल्स आहे, तुमचे जे युद्ध आहे, तुमच्या ज्या अडचणी आहे, जसं मी सदैव तुम्हाला उदाहरण देत असतो यासाठी, जेव्हा तुमचा मुलगा तुमच्याजवळ येतो आणि म्हणतो की पप्पा मला हा त्रास होत आहे, तुम्ही काय म्हणता त्याला, जाय तुझे पाहून घे. नाही, अरे काय झालं, इकडे मला सांग, मी काळजी घेतो. काय करतो, बाप स्वतः उभा राहतो. तसंच जेव्हा तुम्ही देवाचे असता, देव तुमच्यासाठी लढतो, देव तुमच्यासाठी उभा राहतो. तुमच्या चिंता, तुमच्या काळज्या त्याच्या होतात, तो तुम्हाला सहाय्य पुरवतो. म्हणून 6वा मुद्दा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. 7वा, तो तुम्हाला कधीही सोडत नाही. आपण एक वचन वाचू, परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्या पुढे चालणार आहे, तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नका आणि निर्भय राहा. सदैव तो तुमची काळजी घेतो. जेव्हा तुम्ही त्याच्या मला सांगा, हे जेव्हा तुम्ही ऐकत असताना हे किती मोठे आशीर्वाद आहे की तुमच्या जीवनात, की जेव्हा तुम्ही पण, म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे कोणासाठी आहे, जो नम्र आहे. तुम्हाला हे सांगितलं, नम्र कोण आहे देवाच्या नजरात, ज्याने त्याला स्वीकारलं आणि जो त्याच्या वचनावर चालत आहे, त्याची काळजी तो घेतो. या सगळे आशीर्वाद त्याच्यासोबत मिळतात. पुढचं वचन आपण बघू की तो आणि काय केलं पाहिजे, तो तुम्हाला कधी सोडत नाही. 8वं वचन की प्रलोभनावर तुम्ही मात केली पाहिजे. म्हणजे काय, की प्रार्थना करणे, बायबल वाचणे, चर्चमध्ये येणे, या सगळ्या गोष्टीपासून शैतान तुम्हाला दूर घेण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही सावध असा की नाही, मला देवाचं वचन पाहिजे, देवाच्या वचनावर मला वाढायचं आहे. कारण आशीर्वाद तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा देवाच्या वचनावर तुम्ही वाढाल. आणि म्हणून सगळ्यात मोठं 8वं वचन की तुम्ही या सगळ्या गोष्टीवर, प्रलोभनावर मात केलं पाहिजे. 9वं वचन, तू एक सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट एक लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला, आणि हा मुद्दा तुम्ही समजून घ्या, सगळ्यात महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता की देवा माझा आत्मा तू वाचव, त्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी तुमच्यात होतात. एक सगळ्यात सुंदर गोष्ट जी सगळ्यात मोठी होते, तुम्हाला जे आपण बघितलं की नव्याने जन्मतो. याचा अर्थ काय होतो, कसा होतो, तर देवाचा आत्मा स्वर्गातून येऊन तुमच्यामध्ये राहतो. तुमचं शरीर आधी खंडर होतं, ते आता मंदिर बनतं. आता तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही, कारण तुमचं शरीर मंदिर झालं. देवाचा आत्मा, कारण मंदिर काय असतं, म्हणजे पुन्हा जगाचं डेफिनेशन, मंदिर म्हणजे काय, जिथं देव राहतो. पण आता तुमच्या शरीरातच देवाचा आत्मा आला, तुमचं शरीर मंदिर होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, जगात काय आहे, सैतान काय, तोही आहे वाईट आत्मा. तुमच्यामध्ये काय आहे, देवाचा आत्मा. आता देवाचं वचन काय सांगतं हे समजून घ्या. देवाचं वचन सांगतं की जो तुझ्यामध्ये आहे. म्हणून हे वचन कोणासाठी आहे, जे देवाचे मुलं आहे. देवाचे मुलं कधी होतो, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो, तो तुम्हाला सांगतो की तू देवाचा आहेस. आता देवाचं वचन सांगतो की घाबरू नको, कारण जो तुझ्यामध्ये आहे तो जगात जो आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. समजलं? जेव्हा तुम्हाला समजतं, आज जेव्हा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी, जेव्हा मी गावाला जातो, खूप साऱ्या गोष्टी जातं, लोक जेव्हा सांगतात अरे तिथं वाईट आहे, तिथं वाईट आत्मा आहे, तिथं दूषित आहे, तिचे या सगळ्या गोष्टी आहे, मी स्वतःहून असं नाही मी पाहून घेतो, काय मी पास्टर आहे, नाही. हे वचन सांगतं की जे माझ्यामध्ये आहे
तो जगात जो आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि हे वचन मला सांत्वन देतं. समजलं? म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा शैतान तुमच्यावर वार करेल, म्हणजे आणि हे जर गोष्टी तुम्हाला माहीत नसली तर तुम्ही काय म्हणता, नाही बा आता त्याला कोण शरण, तो त्याच्या कोण भांडेन त्याच्यासमोर, कारण तुमच्यापाशी जे अस्त्र देवाने दिलं आहे ते तुम्हाला ठाऊकच नाही. ही अशी गोष्ट झाली का एखादा व्यक्ती तुमच्यावर हमला करत आहे पण तुमच्यापाशी तुम्हाला माहीतच नाही माझ्यापाशी शस्त्र काय आहे लढण्यासाठी. म्हणून जो तुमच्यामध्ये आहे, जो जगात आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि 10वं वचन सगळ्यात महत्त्वाचं काय की लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन आपण विजयी होण्यासाठी जगत नाही. ज्या दिवशी आपण ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याच दिवशी तुम्ही ख्रिस्तामुळे विजयी झाले. आपण हे फाईट नाही करत आहोत का शेवटी हे जग फाईट करत आहे का कदाचित मी जिंकेल. तुम्ही जेव्हा ख्रिस्ताला स्वीकारता, वचन सांगतं 1 कोरिन्थीय पत्र 15:57, पण देवाला धन्यवाद असो जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो. तुम्ही ऑलरेडी विजयी साईडला आहे. हे असं नाही का पाऊस शेवटी सैतान जिंकतो का देव जिंकतो मला नाही माहीत. नाही, हे जगाची आणि एक खोटी शिकवण आहे. देवाने ऑलरेडी क्रूसावर त्या पापाला हरवलेलं आहे. सैतानाची शिक्षा ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे. आता फक्त त्याला शिक्षा देणं बाकी आहे. तुम्ही जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार करता, त्याला आपला तारणारा आपला देव मानता, तुम्ही ऑलरेडी अशा साईडला आहे जे विजयी आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या साईडला आहात हे तुम्हाला माहीत असणं. आणि आता ह्या सगळ्या 10 गोष्टी तुम्हाला समजता, म्हणून देवाचं वचन तुम्हाला सांगतं की भिऊ नको, घाबरू नको. जरी ह्या जगात असताना तुला एकटं वाटत असेल, तुला वाटत असेल का मीच एकटा हा देवदेव करत आहे, मीच देवाच्या वचनात वाढत आहे, मीच प्रार्थना करत आहे, मीच बायबल वाचत आहे, मीच चर्चमध्ये जात आहे, बाकी तर मजा करत आहे. देवाचं वचन म्हणतं भिऊ नकोस, घाबरू नकोस, मी या जगावर मात केलेली आहे आणि ख्रिस्तामुळे तुम्हाला विजय आहे. म्हणून हे तुम्हाला मी 10 प्रॅक्टिकल मुद्दे की देव तुमची काळजी कशी घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्यात शेवटी काय महत्त्वाचं आहे की आपण कुठल्या साईडला आहोत. आपल्याला सगळ्यात मोठा पहिला मुद्दा की आपण गर्विष्ठ आहोत की आपण नम्र आहोत. गर्व म्हणजे तो ज्याने कधीच देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. नम्र म्हणजे तो ज्याने ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवला, त्याला स्वीकारलं. आता जेव्हा तुमचा स्ट्रगल होईल, देव म्हणतो हे तुझ्यासोबत आहे, मी तुला कधी सोडणार नाही, कधी एकटा राहणार नाही, तुझी लढाई मी लढेल, तुझ्या सगळ्या गोष्टीची मी काळजी करेल आणि तू विजया बाजूला आहे. या महान देवाला धन्यवाद. आपण प्रार्थना करू, देवाला धन्यवाद देऊ. आणि हे सुंदर वचन आणि हे किती सुंदर आश्वासन आहे जे देवाच्या वचनापासून आपल्याला मिळतं. हे आश्वासन तुम्हाला जगात कधीच मिळणार नाही. हे देवाचे वचन आहे. हे देवाचं मनुष्याला आपल्याला बायबलमध्ये दिलेले देवाचे वचन आहे की या जगात असताना जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, जेव्हा तुम्ही त्याला आपल्या पापासाठी क्षमा मागता, जेव्हा गर्वातून तुम्ही नम्र होता, गर्विष्ठ तो जो देवाचे वचन, देवाचा संदेश, देवाचे जी इच्छा आहे ते आपल्या मनात पूर्ण करत नाही, जो त्याला स्वीकारत नाही. आणि नम्र म्हणजे कोण? जो ख्रिस्ताला हाक मारतो, म्हणतो येशू मी माझा गर्व सोडते, मी परमेश्वरा माझ्या सगळ्या गोष्टी सोडते, मी विश्वास ठेवते की मी पापी आहे, मी विश्वास ठेवते प्रभू तू माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, आणि हो परमेश्वरा माझा आत्मा तू वाचव. आणि जोही व्यक्ती त्याला हाक मारतो तो काय करतो? देवाच्या वचनाला नम्र होतो आणि देव त्याला आपलं मूल होण्याचा अधिकार देतो. देवाचा आत्मा त्याला मिळतो. आता त्याचं स्ट्रगल चालू होतं, कारण जग काय करत आहे? गर्वाकडे पळत आहे. त्यांना ते आवडतं. या जगात गर्व साजरा केला जातो, पण जे नम्र आहे ते एकटे राहतात. पण देवाची इच्छा आहे, तो म्हणतो की घाबरू नकोस, तू मला स्वीकारला आहे, तू विजयी बाजूला आहे, मी तुला कधी सोडणार नाही. जो तुझ्यात आहे तो जगात जो आहे त्याच्यापेक्षा फार मोठा आहे. मी तुझी काळजी घेईल, तुझे युद्ध हे माझे राहतील, तुझ्या सगळ्या गोष्टीत मी तुला सहाय्य करेल. तू विश्वासू राहा आणि माझ्या वचनावर टिकून राहा. धन्यवाद मानतो, धन्यवाद देतो येशू हे महान परमेश्वरा. होय प्रभू, हे जे तुझे वचन प्रभू जे आमच्या आत्म्याला शांती देतात. होय प्रभू, या जगात परमेश्वरा असताना परमेश्वरा तुझे वचन सांगतं की तुला त्रास होईल, पण तू घाबरू नकोस, कारण तू परमेश्वर आमच्या सोबत आहे.
धन्यवाद मानतो परमेश्वरा तुझ्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी प्रार्थना करतो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू जाणतोस प्रत्येकाचं मन. प्रार्थना करतो प्रभू की त्यांनी तो योग्य निर्णय घ्यावा जो तुझा नाही परमेश्वरा. त्याला या गोष्टी समजणार नाही तो, आणि त्याला या गोष्टी कधी लाभणार सुद्धा नाही. प्रार्थना करतो प्रभू तुझ्या वचनाचा प्रभू, होय प्रभू त्यांच्या प्रत्येकाच्या मनाचा, होय प्रभू ज्याने तुला अजून हाक मारली जाईल, ज्याने तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला नाही, ज्याने तुझ्या इच्छेवर प्रभू येशू विश्वास ठेवला नाही, ज्याने आपला आत्मा वाचवण्यासाठी तुला हाक मारली नाही, त्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात तू कार्य कर. तुझी इच्छा आहे प्रभू की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे परमेश्वरा की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. आणि फक्त एवढंच नाही, आज जे आम्ही बघितलं माझ्या राजा, होय प्रभू तुझ्या अनेक आशीर्वादापेक्षा आम्ही फक्त छोटेसे 10 मुद्दे बघितले की कसे तू आपल्या मुलांची काळजी घेतो. होय प्रभू फक्त सार्वकालिक जीवनच नव्हे तर या जगात असताना सुद्धा परमेश्वरा तू प्रत्येकाची कशी काळजी घेतो हे माझ्या जीवनात मी स्वतः बघितलं आहे माझ्या राजा. तुझे आशीर्वाद मी अनुभवले आहे माझ्या राजा, जेव्हा तुला स्वीकारल्याने आणि तुझ्या वचनावर चालल्याने प्रभू तू जे काळजी घेतोस. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या जीवनात तुझं कार्य तू होऊ दे. धन्यवाद मानतो जेही प्रियजन प्रभू इथे आज जुळले आहेत, जे ऑनलाईन आहेत, त्यांना प्रभू तू निवडलं या गोष्टीसाठी की तुझं सत्य, जीवनाचं सत्य, जीवनाचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकावे. प्रार्थना करतो तुझे वचन त्यांच्या हृदयात तू कार्य कर, त्यांच्यासोबत तू राहा. होय प्रभू आजच्या वचनाद्वारे परमेश्वरा त्यांच्या विश्वासात तू वाढ होऊ दे, त्यांच्या हृदयात तू कार्य कर. प्रार्थना करतो ज्याला आरोग्याची गरज आहे त्याला तू आरोग्य दे. तू प्रत्येकाच्या अडचणी जाणतोस, प्रत्येकाचे स्ट्रगल जाणतोस, प्रत्येकाला प्रभू कुठल्या गोष्टीची गरज आहे ते तू जाणतोस. प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. हा प्रभू येणारा आठवडा होय प्रभू प्रत्येकाच्या जीवनात तू आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या कुटुंबात तू शांती तू ठेव, आणि प्रभू सगळ्या वाईटापासून प्रत्येकाला तू बचाव. धन्यवाद मानतो आजच्या संदेशासाठी, वचनासाठी, आणि तुझे जे महान वचन आशीर्वाद जे तू आपल्या मुलांना, जे नम्र आहेत, जे तुला स्वीकारतात, त्यांना तू दिले. धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, गौरवितो, धन्यवाद देतो राजा. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ, गीत गाऊन आजच्या संदेशाला आपण संपू.